दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दक्ष न्यूजने बातमी दाखवताच राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेली बिकट परिस्थिती दक्ष न्यूजने दाखवली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मंत्री महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांच्या बागा वर्षानुवर्ष उभ्या राहणार नाहीत. त्यामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी मी कॅबिनेटमध्ये बोलणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं. मी द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग आहे, या ठिकाणी मुद्दामून पाहणी करायला इथे आलेलो आहे. आपण बघता सततधार पाऊस सुरू आहे, म्हणजे पाऊस थांबतच नाही. एखाद दिवस थांबला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पाऊस पडतो आहे. सगळ्या जमिनी पूर्ण ओल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत, त्या बागा ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होतं आहे. म्हणजे वर्षाचे वर्ष त्या बागा पडून राहतील, त्यांना कुठे द्राक्षच लागत नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते अतिशय चिंतित आहेत. पण शासनाकडून निश्चित त्या संदर्भामध्ये मी कॅबिनेट आहे, त्यावेळेला मी कॅबिनेटमध्येही बोलेल. त्यांना जास्तीत जास्त काय मदत करता येईल. त्याचबरोबर डाळिंबाची शेती आहे, तिथे टोमॅटो होतात, कांदे होतात, पण सगळेच पिकं त्यावेळेला आपण बघितलं अतिवृष्टीमुळे संकटामध्ये आहेत. म्हणजे शेतकरी खरंच हवालदिलच झालेला आहे. इतका पाऊस या ठिकाणी सतत चालू आहे. म्हणजे काल इतका पाऊस झाला, काही भागांमध्ये दररोज पाऊस पडतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तर कधी नव्हतं भूतो न भुष्काळ असं अशी परिस्थिती यावेळेला पावसाची या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही या भागाची पाहणी केलेली आहे. या संदर्भामध्ये एक पथक दिल्लीहून मुद्दाम बघायला या ठिकाणी बोलवलेलं आहे, ते येणार आहेत. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल. कारण एकेका एकरमध्ये 2-2 लाख रुपये खर्च वर्षाला या ठिकाणी द्राक्ष बागांना लागतो आहे, पण इथे उत्पन्न आता शून्य झालेलं आहे. त्यामुळे खरंच शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. त्यांना निश्चित मदत करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू. खरं तर काही शेतकऱ्यांची अशी मागणी होती का जे पीक आहे ते आता सध्या हातातून गेलं आहे, त्या ठिकाणी काही ठिकाणी पीक विमा काढलेला आहे, त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. अशा वेळेला नेमका काही वेगळी तरतूद शेतकऱ्यांसाठी नाही. वेगळी तरतूद नाही, तर विमा तर आहे. ज्यांचा विमा आहे त्यांना विमा मिळणार आहे. ज्यांनी समजा विमा काढला नाही, कारण अशा परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती अशी की विमाही काढू शकत नाही शेतकरी खरं म्हणजे. पण NDRFच्या निकषानुसार जी मदत आहे ती आपण या ठिकाणी देतो आहे. यावेळेला आपण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ही मदत वाढवून दिलेली आहे. जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, जनावरं मेलेली आहेत, गावं पाण्याखाली गेले आहेत, त्यांनाही आपण काही पैसे वाढवून दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मदत, म्हणजे कधी नसेल एवढी मोठी मदत आजपर्यंत भूतकाळामध्ये, तेवढी मदत यावर्षी आपण शेतकऱ्यांना ठिकाणी देतो. कारण पाऊसच तसा पडलेला आहे, अतिवृष्टी तेवढी झालेली आहे. आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. यातून आपण निश्चित मार्ग काढू. स्थानिक प्रशासनाचा पंचनामाचा वेग कमी आहे अशा तक्रारी येत आहेत, त्यावर काय सांगा? मला नाही वाटत. पंचनामे सगळ्या ठिकाणी अतिशय रेग्युलर ठिकाणी सुरू आहेत. पण पावसाच इतका रोज पडतो आहे, म्हणजे आज पंचनामे संपले, तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा पाऊस तेवढाच पडतो आहे, परत 8व्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त पडतो आहे. त्यामुळे सतत म्हणजे 24/7 अधिकारी आमच्या पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत. आता तर गावातलं पाणी गेलं, पूर ओसरलेलं आहेत, पण पंचनामे सगळ्याच ठिकाणी करावे लागत आहेत. आणि परत ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी परत 4-5 दिवशी पाऊस पडतो आहे. इथले पंचनामे संपत्ती दुसरीकडचे सुरू करावे लागत आहेत. मॅनपॉवर निश्चित कमी आहे, पण मला वाटतं त्याच्यामध्ये कुठे उशीर होणार नाही. सगळे काय जे असेल पंचनामे ते वेळेत होतील. आणि शेतकऱ्यांनाही मदत आपण बघितलं असेल, दररोज दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बँकेमध्ये पैसे टाकले जात आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक भाषेमध्ये परवा त्या ठिकाणी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे कुठेही दिरंगाई होणार नाही. या पाहणी दरम्यान माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार देखील उपस्थित होत्या आणि त्यांनीही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. दक्ष न्यूजने दाखवलेल्या बातमीचा परिणाम म्हणून राज्याच्या मंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हकीकत जाणून घेतली. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.